आज ना आपण हे ड्रायफ्रूट्स आणि हे फुटाणे वापरून ना उन्हाळ्यासाठी शरीराला थंडावा देणारे असे हे लाडू बनवणार आहोत. एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, अगदी छान मऊ असे हे लाडू तयार झालेले आहेत आणि टिकतातही अगदी महिनाभर. नमस्कार, विनावडमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण ना उन्हाळा विशेष असे हे लाडू बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी कढई ठेवलेली आहे. कढई चांगली गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मंद आचेवरतीच आपल्याला हे मखाणे ना भाजून घ्यायचे आहेत. मखाणे लगेच भाजले जातात, त्यांना वेळ लागत नाही. आणि त्याच्यानंतर मी हे शेंगदाणेही घेतलेले आहेत. शेंगदाणेही आपल्याला छान असे हे मंद आचेवर सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत. सर्व साहित्य आपण मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे आणि खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या लाडवांना पण छान टेस्ट येते आणि लाडू टिकतातही भरपूर दिवस. आता आपले हे शेंगदाणे पण छान, बघा तुम्ही, छान कलर आलेला आहे, छान भाजलेले आहेत. आता आपण ते शेंगदाणेही काढून घेऊया. आता त्याच्यानंतर ना मी एक 10 ते 15 काजू आणि 15 ते 20 बदाम घेतलेले आहेत. तेही आपण छान असे हे भाजून घेणार आहोत. ते अगदी 1 ते 1.5 मिनटं भाजल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी ह्या भोपळ्याच्या बियाही टाकलेल्या आहेत 2 चमचे आणि त्याच्यानंतर ना हे मगज बियाही टाकून घेणार आहे. यांना काही खूप जास्त वेळ लागत नाही भाजायला, त्याच्यामुळे ते शेवटी टाकलेल्या आहेत. मगज बिया आहेत ना गुणधर्माने थंड असतात, त्याच्यामुळे तुम्ही लाडूमध्ये या आवर्जून घाला. तुम्ही यातलं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. काजू बदामचं मगज बिया जास्त घेतल्या तरीही चालतील, त्या गुणधर्माने थंड असतात त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर हे फुटाणे घेतलेले आहेत. फुटाणे अगदी भाजलेलेच असतात, पण तरीही मी ना थोडंसं फक्त अगदी 1 ते 2 मिनटासाठी ना मंद आचेवरती थोडंसं गरम करून घेते आहे, जेणेकरून आपण मिक्सरला जेव्हा बारीक करू ना तेव्हा पटकन बारीक होतात. आता हे पण आपण काढून घेणार आहोत. फुटाणेही भाजलेले आहेत छान. 1 वाटी फुटाणे घेतलेले, मोठी वाटी आहे ती. आता त्याच्यानंतर ना मी आता हे 1.5 वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं किसून. तेही छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा खसखस टाकून घेतलेली आहे मी. अगदी खूप छान भाजायचं नाही आहे आपल्याला, फक्त त्याला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. नाहीतर खूप भाजलं ना तर त्याला वासही लागतो. गॅस मी ना बंदच केलेला, कारण कढई गरम होती आणि मग गरम कढईमध्येच ते छान भाजले गेलेले आहेत. जास्त करपू नये म्हणून मी गॅस बंद केलेला. आता त्याच्यानंतर ना मी याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे आणि या तुपावरती ना मी घरी जी खारीक होती ना ती खारीक फोडून घेतलेली आणि ती खारीकीचे तुकडे करून ते पण आपण भाजून घेणार आहोत. तुम्ही खारीक पावडर टाकले ना तरीही चालेल. कढई गरमच आहे. गॅस मी चालू बंद करून ही खारीक भाजते आहे. जरी खारीक आपण तुकडे जरी केले असते ना तरी खारीक पटकन भाजली जाते, करपू शकते, म्हणून मी चालू बंद करतच हे खारीक भाजून घेतलेली आहे आणि अगदी 2 मिनटात खारीक ही भाजून होते. आता मी शेवटचे 1 मिनटातसुद्धा मी गॅस बंद करूनच परत खारीक भाजून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता गॅस ऑन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना मी हे टाकते आहे खजूर. ही खजूर ही आपण अगदी थोडीशी भाजून घ्यायची आहे याच्यावरती, पॅनमध्ये. आणि तीही आपण काढून घेऊया. त्याच्यानंतर ना गॅस गरमच आहे आणि मी आता पॅन गरम आहे आणि त्याच्यामध्ये ना मी ही बडीशेप टाकून घेतलेली आहे. गरम पॅनमध्येच टाकलेली आहे बडीशेप, मी गॅस परत चालू केलेला नाही आहे. आणि त्याच्यामध्येच मी ना आता हे सुंठ खिसून घालते आहे. गॅस बंदच आहे त्यामुळे सुंठ करपणार नाही आहे. आणि आता आपण हे सर्व साहित्य थंड करून घेऊया. आता हे थंड झालेलं साहित्य म्हणजेच काजू, बदाम, भोपळ्याच्या बिया, मगज बिया, शेंगदाणे आणि हे फुटाणे, हे आपण ना सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना बारीक करून घेऊया. आणि खारीकही आहे त्याच्यामध्ये. आता मी मिक्सरच्या भांड्यात करायला गेले ते मिक्सरचं भांडं चालेलच, त्याच्यामुळे मी हे छोट्या भांड्यामध्ये करून घेते आहे, त्यातलं काढून.
हे पहा आता त्यातले मी हे त्यात राहिलेलं काढून घेतलं आणि याच्यात ना थोडेसे खजुराचे तुकडे, हे भाजून घेतलेली बडीसोप आणि सुंठ पावडर, आणि मी वाटलेली आहे माझ्याकडे ना ही आहे वेलची पावडर आणि जायफळ, ते टाकलेलं आहे, वाटून ठेवलेलं आहे मी एका डब्यामध्ये. आणि आता हे आपण ना वाटून घेऊया. हे पहा अशाच प्रकारे आता आपण अजून एक बॅच राहिलेली ती वाटून घेते मी. आणि नंतर त्याच्यामध्ये ना शेवटच्यामध्ये मी 1 वाटी गूळ टाकलेला आहे. तुम्ही गुळाच्या ऐवजी खडीसाखर टाकली ना तरीही चालेल. आणि आता आपण हे खोबरं आहे बाजूला तुम्ही पाहू शकता, थोडंसं खोबरं मी त्याच्यात घेतलेलं आणि हे थोडंसं खोबरं असं चुरून घालायचं, जेणेकरून ते दाताखाली येतं, त्याच्यामुळे लाडू छान लागतात. याच्यामध्ये मी बाइंडिंगसाठी काही वापरलेलं नाही. जे खजुराला ओलसरपणा असतो आणि हे आहे ना माझं आपलं गूळ, याच्यामुळे ना आपले हे लाडू छान वळले जातात. लागलं तर 2 चमचे तूप टाकलं ना, 2-3 चमचे तूप टाकलं तरीही चालेल. हे पहा छान लाडू आपले वळले जातात. सकाळी नाश्त्याला 1 लाडू खाल्ला ना तरी छान हेल्दी असे हे लाडू आहेत, शरीरातील उष्णता कमी करणारे हे लाडू आहेत. तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे फुटाण्याचे लाडू नक्कीच बनवा आणि कसे झाले आहेत ते पण कमेंट करून सांगा. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवीन साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. अजून एक मी लाडवाची रेसिपी दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. एवढ्या प्रमाणात 15 ते 20 लाडू तयार होतात. धन्यवाद.